मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आणि वडिलांनो, ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला, परमेश्वर पित्याची इच्छा होती की त्या एकुलते एक पुत्राचा प्रत्येकाने स्वीकार करावा, त्या एकुलते एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवावा, त्या एकुलते एका पुत्राने सांगितलेलं सत्य स्वीकारावं, त्या एकुलते एक पुत्राने ज्या परमेश्वरची महिमा आणि गौरव केलेले सर्वांनी त्याच्याकडे यावं, त्याने सांगितल्याप्रमाणे पश्चाताप करावा, स्वतःचा बदल करून घ्यावा. त्या जगामध्ये ज्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत, ते मोह, पाश, माया, जाळ आणि सर्व प्रकारच्या जगातल्या खेळी खुशाली आणि त्यामधून निर्माण होणारे पातक, त्यामधून निर्माण होणारे पाप आणि त्या पापाच्या मोबदल्यात मिळणारं जे आमची गुलामगिरी आहे किंवा जे आमचं मरण आहे किंवा आम्ही सार्वकालिक नरक दंड जो आहे तो चुकवावा म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला. अनेकांनी त्याचा स्वीकार केला, परंतु गसेकराच्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस तो गेला, त्या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने एका जो मनुष्य आहे त्याला भूत, पिशाच, दुष्टात्मा, सैतान किंबहुना परमेश्वराच्या विरोधात असणारी ताकद याने तो पिडलेला असताना देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या गावामध्ये गेला, त्या ठिकाणी एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागलेली होती. भूते एकच नाही, तुमच्या आणि माझ्या जीवनात एकच पाप नाही, अनेक पाप येत. इथं तसं लिहिलं ना भूत लागलं होतं असं नाही, त्याला भूते लागलेली होती. तसं माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, या जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला देखील अनेक भूते लागलेली. भूत म्हणजे काय? परमेश्वराच्या विरोधात असणारी ताकद. भूत म्हणजे काय? आज्ञाभंग केलेली गोष्ट. भूत म्हणजे काय? दैवत्व नाकारलेली गोष्ट. भूत म्हणजे काय? देवाला न ओळखणारी गोष्ट. आता आमच्यामध्ये तीच आहे. बऱ्याच अंशी आम्ही देवाला ओळखतो असं आम्हाला वाटतंय, परंतु आतापर्यंत अनेक लोकांनी देवाला ओळखलंच नाही. आम्ही देवाची भक्ती करत आहोत असं अनेकांना वाटतं, परंतु अनेकांनी देवाची भक्ती मनापासून, अंतकरणापासून, आत्म्यापासून, सत्यापासून केलीच नाही. ते म्हणतात ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, हाताच्या कंगनाला आरसा कशाला. आमच्याकडे रिअल आहे ना, तर रिअलच आहे. मग आमच्याकडे काय आहे माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, आपण भीती, भय, घाबरणे या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना लूक सुवर्तमान अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 37 मध्ये त्या प्रदेशामध्ये 2000 जवळ भूते लागलेला मनुष्य ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो आणि त्याला त्या भूतांना निघून जाण्याची आज्ञा करतो आणि ते भूत त्या मनुष्यामधून निघून जातात आणि तो व्यक्ती प्रभू येशूच्या चरणाजवळ कपडे घातलेला, व्यवस्थित बसलेला, परमेश्वराची बातचीत ऐकलेला ज्यावेळेस त्याला पाहायला मिळतो, त्यावेळेस लोकांना आनंद व्हायला पाहिजे होता. त्यावेळेस लोकांनी प्रभूचा जय जयकार करायला पाहिजे होता. त्यावेळेस परमेश्वराच्या नावाचा होसाना आणि गौरव करायला पाहिजे होता. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारायला पाहिजे होतं. त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर पश्चाताप करायला पाहिजे होता. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने गौरव करायला पाहिजे होतं. त्या प्रभू येशूचे वचन ऐकायला पाहिजे होते. त्या प्रभू येशूच्या नावामध्ये तारण साधून घ्यायला पाहिजे होतं. त्या प्रभू येशूच्या नावामध्ये स्वतःचं समर्पण त्याला करायला पाहिजे होतं. त्या प्रभू येशूच्या नावामध्ये स्वतःचा बदल करून घ्यायला पाहिजे होता. आम्ही जसं मोठमोठ्याला साक्ष देतो ना, आताही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत की ज्यावेळेस चर्चमध्ये, मंडळीमध्ये, सहभागितेमध्ये, एखाद्या मीटिंग मध्ये, एखाद्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होतं, मग दुष्टात्मा जात असेल, आरोग्य मिळत असेल, चंगाई मिळत असेल, ज्ञान मिळत असेल, पवित्र आत्मा मिळत असेल, पश्चाताप होत असेल किंवा प्रभूचा स्वीकार होत असेल, ज्यावेळेस आम्ही देवाचे आभार मानतो, साक्ष देतो आणि त्याच प्रकारे आमचे इतर लोक देखील साक्ष देतात. किंबहुना ज्या ठिकाणी एखादे अभिषिक्त देवाचे सेवक आहेत ना, त्या गावामध्ये अनेक लोक साक्ष देतात, हो येस, आय एम प्राऊड ऑफ माय डिअर पास्टर. आम्ही आमच्या पास्टर विषयी अभिमान बाळगतो, कारण परमेश्वर त्यांच्यामधून ते नाही करत, परंतु परमेश्वर सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं किंवा परमेश्वरचं सामर्थ्य आमच्या गावामध्ये आहे किंवा परमेश्वरचं सामर्थ्य आमच्या मंडळीमध्ये आहे आणि म्हणून अनेक चिन्ह आणि चमत्कार होतात. तर इतर लोक साक्ष देतात आणि अनेक लोकांना त्या मंडळीमध्ये, त्या चर्चमध्ये घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. ही सर काळाची गरज आहे. पण तू माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, या ठिकाणी मात्र वेगळं घडलेलं आहे.
एक अद्भुत अशी साक्ष, जो मनुष्य कपडे घालीत नव्हता, जो मनुष्य स्वतःच्या घरात राहत नव्हता, जो मनुष्य कबरेमध्ये हिंडायचा, ज्या मनुष्याला बांधून ठेवलेला असताना देखील तो साखळदंड तोडायचा आणि जंगलामध्ये किंवा त्या कब्रस्थानामध्ये जायचा, तो व्यक्ती ज्यावेळेस प्रभू येशूचा आणि त्याचा सामना होतो, लागलीच तो मनुष्य बरा होतो, तो कपडे घालतो, तो प्रभूच्या चरणाजवळ बसतो. आपण पाहूया त्या विभागामध्ये. आपण काल या ठिकाणी थांबलेलो होतो, पुढे पाहूया. 28 क्रमांकाचं वचन आहे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येत आहे. हा मनुष्य त्या ठिकाणी दिसत आहे, त्या घरामध्ये नाही, तो कब्रस्थानाजवळ आहे, तो उघडा वागडा आहे, त्याच्यामध्ये काही कपडे वगैरे घातलेले नाही, तो सुतीवर नाही, त्याला भूत लागलेले आहे आणि तो कबरात राहत आहे आणि येशूला पाहून तो ओरडत आहे. प्रभू येशूला पाहिल्याच तो ओरडायला सुरुवात केलं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जे परमेश्वराचं भय धरणारे लोक आहेत, त्याच्या बरोबर देवाचा पवित्र आत्मा, देवाचं देवदूताचं कुंपण, त्याचं संरक्षण करणारा देवदूत ज्यावेळेस आमच्या बरोबर आहे, हे ज्यावेळेस दुष्ट शक्ती पाहिल, त्यावेळेस तो घाबरून पळेल. आजार यायला कानगडे करतील, विकार यायला कानगडे करेल. आमच्यापर्यंत समस्या पोहोचण्यासाठी समस्येला चिंताग्रस्त व्हावं लागेल. आमच्यापर्यंत आजार येण्यासाठी त्या आजाराला भय वाटलं पाहिजे, कारण तुमच्या आणि माझ्यामध्ये जो उपस्थित आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर त्याचा आणि तुम्ही मी जर भय धरीत आहोत, तर आमच्यापर्यंत काही गोष्टी यायला थरथर काप व्हायला पाहिजे. आणि जर आल्याच, कदाचित आमच्या परीक्षेसाठी म्हणा, चेकिंग साठी म्हणा, आम्ही विश्वासात कृत्याचरण करतो की नाही हे पाहण्यासाठी म्हणा, ठाम राहण्यासाठी म्हणा, तरी देखील तुमचा हा विश्वास पाहिजे की जे काही शक्ती, जे काही प्रॉब्लेम, जे काही समस्या, जे काही चिंता, जे काही काळज्या, जे काही आजार किंवा जी काही भीती, भय, दडपण आमच्या समोर आलेला आहे, त्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो सर्वात महान आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. ते आहे परमेश्वराचं भय, ते आहे देवाचा आत्मा, ते आहे माझ्याकडची सत्यता, ते आहे माझा देवावर असणारा विश्वास, ते आहे माझ्या कृती आणि आचरणातून माझं लाईव्ह असणारं धार्मिक जीवन. हे जर असलं तर घाबरेन. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य बनून आला, दैवी सामर्थ्याने आला, मनुष्य बनून आला, तुमच्या आणि माझ्या हाडामासा सारखा आला. परंतु ज्या वेळेस तो भूते लागलेला, एक भूत नव्हतं, आपण पाहणार आहोत पुढं, भूते लागलेल्या व्यक्तीने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, तर त्याच वेळेस तो ओरडायला लागला, नाचायला लागला, थरथर कापायला लागला, लोळायला लागला, किंचाळायला लागला, त्याला त्रास व्हायला लागला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज देखील देवाचे असे काही अभिषिक्त सेवक सेविका आहेत की एखाद्या एरियामध्ये, एखाद्या ठिकाणी, एखाद्या गावामध्ये, चर्चमध्ये, मंडळीमध्ये जर दुष्ट आत्म्याचे केसेस वगैरे जर आल्या, तर दुष्ट आत्मा घाबरायला लागतो. त्या मनुष्याला नाही घाबरत, त्या पालक साहेबांना नाही घाबरत, त्या फादर साहेबांना नाही घाबरत, त्या कोऑर्डिनेटर साहेबांना नाही घाबरत, त्या बिशप साहेबांनाही नाही घाबरत, त्या पोप साहेबांना देखील नाही घाबरत. जगामध्ये कोणताही साहेब असू द्या, किती पॉवरफुल असू द्या, त्याने धडाधडा मुडदे जरी कब्रस्थानातून उठवलेले चिन्ह चमत्कार झालेले आहेत, होत आहेत आणि होणारे आहेत, ते जरी असले ना, तर ते दुष्ट आत्मा त्यांना नाही घाबरत. माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने मरणावर विजय मिळवला, ज्याच्या हातामध्ये मरण जीवन सगळं काही आहे, त्याला ते घाबरतात, त्याच्या नुसत्या नावाला घाबरतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, गौरव सन्मान आदर देऊया. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, तो पडून म्हणाला, कारण तो परमेश्वराच्या पुत्राला त्याने ओळखलं. तोच एकमेव आहे की त्याच्या पुढे थरथर कापावं लागेल, तोच एकमेव आहे की त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं लागेल, तोच एकमेव आहे की त्याच्या पुढे गुडघे टाकावं लागतील, तोच एकमेव आहे की ह्या मुखानं त्याच्या नावाचं स्तवन केल्याशिवाय आम्हाला पुढे इंटरेस्ट नाही. परंतु अंतकरणापासून, मनापासून त्यांनी ते ओळखलं. अहो, दुष्टात्म्याला कंप्लेंट ओळखतो. मला प्रश्न पडलाय, मला वैयक्तिक प्रश्न पडलाय की जर दुष्टात्म्याला प्रभूला ओळखता येतं, तर मनुष्य का प्रभूला ओळखत नाही? जर दुष्टात्मा प्रभूला पाहिल्या त्याचं नाव घेतल्या लोटांगण होतोय, थरकाप उडतोय, त्याच्या पार 12 वाजत आहेत, मग मनुष्याला तर परमेश्वराने त्याच्या समान तयार केलेल्या त्या मनुष्याला काही प्रॉब्लेम नव्हता. मनुष्य थरथर कापत नाही, मनुष्य लोळतही नाही, मनुष्य पश्चाताप करीत नाही, मनुष्याला लाजही वाटत नाही, काहीच वाटत नाही.
माझं वैयक्तिक मत सांगतोय, कदाचित तो दुष्ट आमच्यापेक्षा बरा असेल, कारण तो परमेश्वरचं भय तरी धरतो. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही आणि मी परमेश्वरचं भय धरणारे लोक आहोत का? आणि भय धरणं म्हणजे फक्त थरथर लटलट कापणं नाही, तो कृती करणं, आचरण करणं, आमच्या वागण्या बसण्या उठण्यातून ते चालवणं, दाखवणं, ते माझ्या परमेश्वराने पाहणं. लोकांनी पाहावं म्हणून आमचं धार्मिकपणा नसावा, लोकांनी पाहावं म्हणून आमचं भय नसावं, तर आम्ही ओरिजिनल आत्म्यापासून, मनापासून, अंतकरणापासून परमेश्वरचं भय आमच्या जीवनामध्ये ते लागूकरण करून, म्हणजे ज्यावेळेस आम्ही आज्ञा पालनाचं करू त्याच वेळेस या गोष्टी दिसतील. अशाच प्रकारे आम्ही पाहतो की तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडला तो आणि म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा. येशूच्या नावाच्या व्यतिरिक्त तारणाचं नाव जगामध्ये नाही. परात्पर देवाचा पुत्र आहे तो. आणि त्या परात्पर पुत्राचे तुम्ही आणि मी विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्या परात्पर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे रक्त सांडलं, त्या रक्ताच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा झाली. म्हणून आज छाती टोकपणे आम्ही आज बिनधास्त जीवन जगत आहोत. फ्रीडम, मुक्ततेचं, गुलामगिरीचं नाही. म्हणून मी पुन्हा एक वार सांगेन, देवाने तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलाय, धैर्याचा आत्मा दिलाय, ज्ञानाचा आत्मा दिलाय, पुन्हा भीती बाळगावा असा दिला नाही, दत्तकपणाचा आत्मा दिलाय. भीती बाळगण्याचा आत्मा नाही दिला, परंतु आम्हाला जर भीती बाळगण्याचा आत्मा नाही दिला तरी देखील आम्ही परमेश्वरचं भय बाळगण्याच्या ऐवजी जगाची भीती बाळगतो, दुष्टाची भीती बाळगतो, सैतानाची भीती बाळगतो. येणारे आजार, विकार, समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, या बाकीच्या सगळ्या जगातल्या गोष्टी ज्याच्यापासून आमचं नुकसान होईल जगिकरित्या, त्या गोष्टीला आम्ही घाबरतो. आणि ज्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहे, ज्याच्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन वतन हे मिळालेलं आहे किंवा मिळत आहे किंवा मिळणार आहे, याचा मात्र आम्ही विचार करत नाही. अनेक लोक आहेत, माझे प्रिय भावंड, बहिणी, आई वडील, देवाचे सेवक देखील आहेत, की या गोष्टीकडे आज गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. तो पुढे म्हणत आहे, तू मध्ये का पडतोस? मी चांगलं या जगावर राज्य करतोय, मी चांगल्या या मनुष्यामध्ये घुसलेलो आहे, मी माझ्या सर्व कल्पना पुऱ्या करत आहे, मी माझा आनंद धुंडीत आहे, मला जसा आनंद वाटेल तसं मी करीत आहे. मला असं वाटतं की माझा अंग ठेचून घ्यावा दगडाने, मला आनंद वाटतो. तू का मध्ये पडतोस? मला असं वाटतं की याच्या अंगावर एकही कपडा ठेवू नये, याला नागडा उघडा करून पळवा, मला आनंद वाटतो. तू मध्ये का पडतोस? मला असं वाटतं की याने याच्या घरातल्या सगळ्या लोकांना सोडून द्यावं, पत्नी, आई, वडील, लेकरे किंवा जे कोणी असतील यांच्यामध्ये नाही, तो त्याला तिकडे स्मशानभूमीमध्ये, कब्रस्तानात घेऊन गेला, मला बरं वाटतंय. कुणाला? दुष्ट आत्म्याला, सैतानाला बरं वाटतंय की जितका होईल तितका मनुष्य त्याच्या घरापासून, देवापासून, भयापासून, विश्वासापासून, प्रेमापासून, आनंदापासून, सार्वकालिक जीवन वतनापासून, सत्यापासून, पवित्र आत्म्यापासून जितका दूर जाईल तितका त्याचा फायदा. त्याचे प्रॅक्टिकल काही गुण आहेत. आणि म्हणून आम्ही उदाहरणासाठी आपला विषय भीती, भय, घाबरणंच आहे. आणि याच विषयाला अनुसरून याच अध्यायातला 37व्या क्रमांकाला विषय तोच विषय आहे की ते लोकांनी प्रभू येशूला का घाबरले, प्रभू येशूचं भय त्यांना का वाटलं. ज्यांचं भय धरायचं त्यांना भय वाटलं नाही. जो मनुष्य घर सोडून कब्रस्तानात राहायचा त्याला हे लोकांनी पाहिलं, त्याला कधी म्हटले नाही जा दुसऱ्या प्रदेशामध्ये, जा तिकडं कुठंतरी. त्याचं भय नाही राहिलं, म्हणजे सर्व दुष्कर्म करायचं भय नाही, पाप करीत येतं त्याचं भय नाही, आज्ञाभंग करायचं त्याचं काही नाही, डुप्लिकेटपणा करते त्याचं काही नाही, डुप्लिकेट शिक्षण देतं त्याचं काही नाही, दुसऱ्याचे मेंढर चोरून आणतात आपलं चालू करते त्याचं काही नाही. एखादा देवाचा अभिषिक्त सेवक सेविका मनापासून, आत्म्यापासून जर देवाची सेवा करत आहे तर त्याला कुठंतरी गालबोट लावणं याचंही भय नाही. म्हणजे जेवढ्या परमेश्वरच्या विरोधात काम करणाऱ्या स्थिती आहेत, परिस्थिती आहेत, सिच्युएशन आहेत, उदाहरणं आहेत किंवा जे क्रियाशील जीवन आहे, एवढ्यांना संमती. आणि ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या माध्यमातून आम्हाला फ्रीडम देतो, मुक्तता देतो, सगळ्या गोष्टीतून आम्हाला एक क्लिअरिटी मध्ये देतो, आम्हाला सुख, शांती, वैभव देतो आणि त्यातली त्यात पुत्र कन्या होण्याचा अधिकार देतो आणि विशेष करून सार्वकालिक जीवनाच्या वतनाचे वाटेकरी बनवतो, त्या परमेश्वराला हाकलून द्यायचं. त्या प्रदेशामध्ये हा मनुष्य गेल्या कित्येक दिवस जीवन जगत होता, त्यावेळेस या मनुष्याला कधी हाकलून दिलं नाही.
परंतु या मनुष्यामधलं दुष्ट पण ज्यावेळेस माझ्या तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने एका ऑर्डर मध्ये, एका अधिकारामध्ये आज्ञा दिल्या याच्यामधल्या सर्व साडेसाती घातली, त्या मनुष्याला मात्र हे लोक म्हणतात आमची इथून जा. आजही हीच परिस्थिती आहे. वचनाच्या माध्यमातून तुमचा आणि माझ्या अंतःकरणाच्या कळा, टोचण्या, पिना, काय सुया टोचत्यात, टोचू द्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो. आज हीच कंडिशन आहे की चांगल्याला स्थानच नाही, सत्याला स्थान नाही, परमेश्वराला स्थान नाही, देवाच्या वचनाला स्थान नाही, पवित्र आत्म्याला स्थान नाही, क्रियाशील जीवनाला स्थान नाही, विश्वासाला स्थान नाही. आणि जे परमेश्वराच्या सन्मुख असणारे माझे प्रिय देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, जे काही मिनिस्ट्री, जे काही छोटे मोठे ग्रुप इंडिपेंडन्स असतील, ज्या सेवकाने मनापासून प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे, त्या माध्यमातून ते देवाची सेवा करीत आहेत, यांच्याकडून आलेल्या सत्याला मात्र, यांना मात्र आमच्या गावात यायचं नाही, हे सत्य सांगायचं नाही, आणि हे आम्हाला काही सांगायचं नाही असं, आणि तुमचं दुसरं बायबल असेल, आमचं दुसरं हे. आमच्या फादर साहेबांनी, आमच्या पाळक साहेबांनी, आमच्या रेव्हरंड साहेबांनी असं नाही सांगितलं, आमच्या गुरुजी आणि कोऑर्डिनेटर साहेबांनी असं नाही सांगितलं. तुम्ही काय हे नवीनच सांगताय? सत्य ऐकायला जड जात, नुसतं ऐकायला जड जातं तर पचवायला किती जाईल? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, हेच सत्य या ठिकाणी या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला भय, भीती, घाबरणे या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करीत असताना 63व्या क्रमांकाच्या भागामध्ये प्रिय प्रभू येशू या ठिकाणी तू येशूला ज्यावेळेस तो मनुष्य पाहतो तर त्याच्या पुढे येतो. आज आम्ही येशूला पाहून पुढे येतो का? बरं, पुढे आलो तर आम्ही असे ताठरपणाने येतो, असे लीन नम्रपणा नाहीच आमच्यात, लीन नम्रपणा नाहीच. हा सैतान दुष्ट, ज्याला जवळजवळ 2000 भूत लागलेला, हा तिथं नम्र होतोय, हा थरथर कापतोय. तर तुमची आणि माझी काय? परंतु लोक इतके काही गेलेत पुढं की त्यांना हेच समजाना की आम्ही भय कुणाचं धरावं, नमन कुणाला करावं, आज्ञा कुणाच्या पाळाव्या, भय कुणाचं धरावं. तो पुढे येऊन म्हणत आहे, हे येशू परात्पर देवाचा पुत्र. त्याने ओळखलं हा परात्पर देवाचा पुत्र आहे. आज अनेक लोक आहेत जगामध्ये की देवाला पुत्र म्हणून समजत नाही, ओळखत नाही. नुसतं ख्रिश्चन लोकांचा किंवा ख्रिस्ती लोकांचा विषय सोडा, नॉन बिब्लिकल जे लोक आहेत ते आज देखील या प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारत नाहीत, तर ते त्याला नबी, संदेष्टा, एक कुणीतरी देवाच्या आत्म्याने संचारलेला एक मनुष्य अशा प्रकारे त्याला संबोधतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जे जे मुख प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारील त्याचंच तारण होईल. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये जगाचं तारण होण्यासाठीच माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला होता आणि पुन्हा एक वार येईल. पण आता उद्धार करण्यासाठी नाही, तर आता उधारी मिटवण्यासाठी येईल. पहिल्या काळात आला, त्यांनी उद्धार केला, पण आता जो येणार आहे ना, तर आमची उधारी मिटवायला येणार आहे तो. जशी आमची किराण्याची, खोली भाड्याची, आमची फलाने बिस्तरीची उधारी असते ना, ते आम्हाला द्यावाच लागत. नाही तर मग आम्हाला चौकात म्हणलं तर एखाद्या दिवशी ये पुढच्या वाड्यात म्हणलं तर गचुंड धरतील, अपमान करतील. आज आम्ही तेच केलंय, आम्ही तेच करत आहोत. आमची उधारी परमेश्वरची, आमच्यावर उधारी, जो श्वास आमच्या जीवनामध्ये टाकलाय परमेश्वराने दिलेली, तो केव्हाही पण काढून घेईल. पण ज्या वेळेस त्याची संमती असेल त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तो म्हणाल मी या भूतलावर तुम्हाला पाठवलं एक मनुष्य बनून. दुष्ट, सैतान, हैवान, इब्लीस, हाडळ, खुडळ, हाती, घोडा, कुत्र, मांजर बनून नाही पाठवलं, तुम्हाला माझ्यासारखं पाठवलं यासाठी की तुम्ही माझ्या सारख्याच गोष्टी कराव्यात, माझ्यावर विश्वास ठेवावा, माझा स्वीकार करावा, माझं भय धरावं, माझ्या आज्ञाचं पालन करावं. मग त्याची उधारी नाही राहणार, मग रोख रोख समजायचं. पण जर आम्ही पाप केलं ना, उधारी समजायची, आणि मग उधारी लय झाली ना, मग काय सांगता येत नाही भाऊ काय होईल. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी तू येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाले, हे येशू परतपार देवाचा पुत्र, तू मध्ये का पडतोस? तू मध्ये पडू नको. ह्या लोकांचा मी कार्यक्रमच करतो. हे जे आज्ञाभंग करतात ना, हे माझे लोक आहेत. जे पाप करतात ना, हे माझं माले येऊ. मी यांचा बादशाह, मी यांचा राजा, मी यांचा अधिकारी. तू मध्येच कुठं लुडबड करतो इथं? मी काही तुझ्या कार्यक्षेत्रात आलोय का? मी काही करत आहे का? लोक स्वतःहून माझ्याकडे येत आहेत. लोक स्वतःहून म्हणतात, आ बैल मुझे मार.
ये दुष्ट आत्म्या घुस माझ्यामध्ये, म्हणजे मला कमीत कमी जगातल्या खेळी खुशालीमध्ये तरी जीवन जगावं लागेल. अनेक लोकांना होतं दुष्ट आत्मा म्हणजे फक्त घुमणं फिरणं, केस सोडायचं, हाडळणीसारखं ह्या हू करायचं, याला लात मार, याला कोपर मार, त्याला काय काय कर. यालाच भूत नाही म्हणी, हे तर उघड उघड भूत येत, छुपे रुस्तम भूत लय गदाळ, लय भंगरी भूत ती. अंतकरणात मनात विचारत असे बसलेले असतात, काही डोळ्यात बसलेले असतात, काही नाकात बसलेले असतात, काही कानात बसलेले असतात, तोंडात तर भरपूर असतात मनाची. आणि झालं सगळ्यात जास्त मोठा साठा तर इथं इथं इतके भूत बसत येत ना, लपून बसण्याची जागा इथून इथून कुकर्म निघतो, इथून जाळमाटा निघात्या, इथून सगळा भंगरीपणा निघतो, इथून सगळ्या प्रकारचा द्वेष निघतो, इथून सगळ्या प्रकारचा हवरेपणा निघतो, इथून सगळ्या प्रकारचा स्वार्थ निघतो, इथून जेवढे काही सगळ्या भुताडांची जागा इथूनच बसते. जेवढे पाप आम्ही करतो ना समजायचं तेवढे भुताडा आमच्या मध्ये बसले. एकच नाही समजायचं, भूते या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे, त्याला भूते लागली होती. भूत लागलं नव्हतं, नाही, भूत एक वचनी, भूत म्हणजे एकच, पण त्याला भूते लागली होती. भूते म्हणल्यानंतर पुढे आपण पाहूया किती लागलेले आहेत. मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस. तू मध्ये आला का मला तकलीफ होती, तुझं वचन आलं का मला एकदम कसं तरी होतं. अनेक लोक आहेत जे डुप्लिकेट पणा करतात आणि ओरिजिनल वचन वाचलं ना त्यांना लय तकलीफ होती, लय पीडा मिळतात. लगेच म्हणतात निंदात चालली, नालास्तीत चालली, यालाच लय कळत आहे का, आणि योच लय मोठा डॉक्टरीन झालाय का, काही इस्रायलला जलामलाय, काही हे कुठं नेमकं काय याचा काय झालं, सगळं जाळण दूर संगच करते. तो म्हणत होता मला पीडा देऊ नको, कारण का तर तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडलेलं होतं, आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असतानाही तो ती बंधने तोडीत असे, आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. आजही काय, आज हीच कंडिक्शन आहे आमची. आपण जरी गलसेकराच्या भूताचा दाखला घेत असलो ना, तर या दाखल्याप्रमाणे आम्हीच आहोत. पहिली गोष्ट, तो अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा, एक तर त्याला पुष्कळ वेळा पछाडलं, एकदा दोनदा नाही. आमच्या मध्ये पण दुष्ट आत्मा एकदा निघला ना, तो एकदा काम करतो. आणि बायबल मध्ये सांगितलेलं आहे, एकदा का मनुष्याच्या आतमधून एखादं दुष्टपण गेलं, एखादा सैतान गेला, तर तो निर्जल ठिकाणी जागा शोधतो, फिरतो, बाहेर जातो, आणि पुन्हा एक वार फिरत फिरत आमच्याकडे येतो, म्हणजे ज्याच्यातून निघलाय त्याच्याकडे. आणि तो अंतकरणात डोकून पाहतो. इथं म्हणलं ना, इथं सगळ्यांचं जाळ आहे. इथं देवाचा आत्मा पण वस्ती करतो, आणि इथं दुष्ट आत्मे पण येऊन बसतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढला, ज्यावेळेस तो पाहतो आणि त्याला येण्यासाठी थोडीशी जागा, थोडीशी वाट, थोडस पाप, थोडस कुकर्म, थोडीशी आज्ञाभंगता, थोडस परमेश्वराविषयी असलेला हरगर्जीपणा ज्यावेळेस दिसतो ना, तो म्हणतो वाव, थँक्यू जीजस. तो म्हणत असेल काही सांगू शकत नाही, येशू मी तुझे आभार मानतो गड्या, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्याने परत एकदा मला आमंत्रण दिले, आणि आता आमंत्रण दिल्यानंतर मला जावंच लागेल. तो एकदम शब्दाचा पक्का, तो कधीच चान्स सोडित नाही, तो चान्सच सोडित नाही. मग तो काय करतो, त्याचे फिरणारे इकडे गायरट सायरट जे 5-6 जण असतात, आणि तो प्लस 7वा. तर पवित्र शास्त्र असं सांगतं, एकदा का मनुष्याच्या मधून दुष्ट आत्मा गेला तर तो निर्जल ठिकाणी जागा शोधतो, आणि पुन्हा एक वार त्या घराकडे येतो, आणि त्या घरामध्ये त्याला जरी एंट्री येण्यासारखं जर काही असेल तर तो एकटा येत नाही, तर आपल्या संगत 7 पट 7 ताकदीने 7 दुष्ट आत्मे घेऊन एंट्री मध्ये. मग आमच्या मध्ये आतापर्यंत किती दुष्ट आत्मे घुसले असेल आणि कितीक नाही. एखादा दुष्ट विचार जर सोडून दिला आणि परत कालांतराने काही दिवसांनी तो जर यायचे तशी चिन्ह दिसली, तर 7 दुष्ट आत्मे म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा, 7 वेगवेगळ्या प्रकारचे कुकर्म, 7 वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञाभंगता, 7 वेगळ्या प्रकारचं कुठलं तरी अन्याय, 7 वेळेस आणखीन काही काही, म्हणजे 7 पटीने तो मनुष्य आणखीन भंगारवाणी जीवन जगतो. का तर त्याने परमेश्वरचं भय धरलेलं नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वरचं भय आम्हाला उत्तमातल्या उत्तम सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्हाला आणि मला ते परमेश्वरचं भय खूप महत्वाचं आहे. आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडीत असत. आजही प्रभू काय केलं? प्रभू या जे लोखंडाचं जू होतं, ज्या साखळ्या होत्या, ज्या बेड्या तुम्हाला आणि मला दिलेल्या होत्या,
प्रभेशूने त्या बेड्या तोडण्यासाठी, ते साखळदंड सोडण्यासाठी, त्या पिढा तोडण्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं, स्वतः अर्पण झाला, स्वतःचं रक्त सांडलं, स्वतः वधस्तंभावर गेला, त्याने स्वतः पटके खाल्ले आणि या जाळ्या तोडून टाकल्या, ह्या बेड्या तोडून टाकल्या आणि आम्हाला फ्रीडम केलं, मुक्त केलं. पण नाही, आम्हाला ती गाडग्यानं मडके व्हायची जी सवय झाली ना, बोराट्याच्या काठ्या माग काढायची, ती काय आमची जाणार नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. जगामध्ये त्यातली त्यात आमच्या भारत देशामध्ये, भारत देशाचे आदरणीय, ज्यांना संपूर्ण भारत देश ओळखतो तो येतं काहीच नाही, परंतु ज्यांना संपूर्ण जग ओळखतं असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे गाडगे मडके बोराट्या काठ्या जे आमच्या पाठीमागे काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी, काही पिढ्यापूर्वी लागल्या होत्या ना, त्यांनी त्या तोडल्या. पण आजही असे महाभोरटी येत की त्यांना त्याचं काही वाटत नाही, त्यांना त्यांचा काही आदर नाही. त्यांच्या वचनाचा, त्यांच्या सांगितलेल्या कलमाचा, त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा, त्यांनी चांगले दिवस दिलेल्या त्या गोष्टीचा, त्यांच्या दिलेल्या शिक्षणाचा सत्यानाश करून टाकला. आजही परत 30 दिवस आमच्या पुढे येणार आहेत. येणार म्हणजे आलेले इथं जवळपास. अजूनही एक संघ जर झाले नाही, अजूनही एकजूट जर झाले नाही, अजूनही जर शिकले नाही, अजूनही जर त्याप्रमाणे जर गोष्टी केल्या नाही, करुणाशील जर तुमच्यामध्ये राहिलं नाही, परमेश्वराचा विषयी आदर राहिला नाही, जर तुम्ही ज्ञान मिळवलं नाही, जर तुम्ही संघटित संघर्ष केला नाही, तर 100% एक दिवस काट्या बोराट्या, आता तर काट्या बोराट्या नाही, आता दुसरं काहीतरी लावते तुमच्या माग. जर याच्यापासून जर सावध राहायचं असेल तर ही गुलामगिरी मनुष्याने तर तोडली, परंतु याच्या अगोदरची जी गुलामगिरी होती, ज्या संपूर्ण जगामध्ये जो दुष्ट, जो सैतान त्याने लावलेली होती, ती गुलामगिरी तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू बाबासाहेब आंबेडकर, ज्या विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं जे आदरणीय मी नाव घेत आहे, त्यांनी फक्त भारत देशाची गुलामगिरी तोडली, पण तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याने संपूर्ण जगाची आणि जगावर हुकमत असणाऱ्या सैतानाची गुलामगिरी तोडली, फ्रीडम केलंय. आजही लोक बोंबलत परत तिकडेच चालले. त्याच्या पाया पडू नका म्हणलं तर त्याच्या नाक घाशीत पुढं. एवढं समजत आहे आम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून की कुठल्याच मूर्तीत देऊ नये, हे सगळ्या महामानवांनी सांगितलंय, तरी हे महामानवालाच मानणारे तिथंच नाक रगडीत आहेत. ही खेदाची गोष्ट आहे. देवाचा आत्मा मला एक ठिकाणी आत्म्याने सांगत आहे की जर ह्या गोष्टी तुम्ही आणि मी करत आहोत ना, तर याचा अर्थ आम्हाला परमेश्वराचाही भय नाही, महामानवांचाही भय नाही, साधू संतांचाही भय नाही, धर्माचाही भय नाही, आणि आदरणीय लोकांचाही भय नाही, आमच्या आईबापाचाही भय नाही, उत्पन्न कर्त्याचाही भय नाही, जिच्या कोकमधून निघलंय तिचाही भय नाही, ज्याने आमचं संगोपन केलंय त्याचाही भय नाही. तर 100% गाडगे मडके तोराट्या ठोकायच्या पाट्या काय काय त्या काळात असं ना, आता नवीन मॉडर्न मध्ये जमा. आजही तुम्हाला आणि मला तीच परिस्थिती येईल. आज देखील सावध व्हा. आजही वेळ गेलेली नाही. आजच तारण साधून घ्या, आजच सत्य स्वीकारून घ्या, आजच परमेश्वराचं भय धरायला शिका, आजच तुम्ही देवाचं ज्ञान मिळवायला शिका, म्हणजे तुम्हाला समजन कुठं काय चाललंय. चतकोर भाकरीसाठी सगळं ऐकणाऱ्यांनो, या गुलामगिरीत पुन्हा एक वार पडू नका. सैतानाची गुलामगिरी त्यांनी वेगवेगळे स्वरूप धारण केलेले आहेत. सैतानाचे जे बंधनाने जोकडा आहेत ना, त्याने वेगवेगळे माध्यम निर्माण केलेले आहे. आमच्या पूर्वी जे आमच्या इतिहासामध्ये ज्या काही घटना आमच्या पुढे असतील, हे फक्त निमित्त आहेत, हे फक्त उदाहरण आहेत, पण मेन प्लॅनर, मेन बॉस जो आहे ना, तो दियाबल आहे. मेन बॉस जो आहे ना, तो सैतान आहे. मेन बॉस जो आहे ना, तो फक्त लोकांमध्ये घुसतो आणि त्याचं काम करून घेतो. जसं की या मनुष्यामध्ये 2000 भूत घुसली आणि हा मनुष्य कपडेच घालीना, हा मनुष्य घरदार सोडून दिलं, हा मनुष्य कब्रस्तानात राहायला गेला. या मनुष्याला काही वेळेस त्या लोकांनी आमच्या माणसाला काही घात होऊ नये म्हणून त्याला साखळदंडाने बांधलं, बेड्याने बांधलं, बांधून ठेवलं. याच्यात एवढी ताकद निर्माण व्हायची का ह्यो बेड्या तोडायचा, कपडे फाडायचा आणि सनाट तिकडं मसन वाट्याकडे निघायचा. आजही आम्ही तेच करतो. आमच्या घरचे म्हणले नाही, इथं नको तर फाडू, आम्ही तिथंच तर फाडणार. कसंही करून आम्ही बंधन तोडणार, बोलबच्चन करणार, दम देणार, काहीतरी त्याला काय म्हणतात, धमकी देणार, मी असंच करीन तसंच करीन. हे
हे सैतानाचे डावपेच आहेत माझे प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं. आज्ञाभंग आली का समजायचं सैतानाचं साम्राज्य तुमच्यावर येत आहे नाही तुमच्यामध्ये वाहतच आहे डायरेक्ट. जीवनाची वचनं नाही वाहत, सत्याची वचनं नाही वाहत, देवाचं भय नाही वाहत, हे मात्र वाहतं बरोबर. हे असं उफळतं पाणी तुमच्यातून निघत ना तर तुमच्यावर राख्या घरादाराचा सत्यानाश करते. पवित्र शास्त्राचं वचन आहे प्रभेश्वर विश्वास ठेव म्हणजे तुझ्यावर तुझ्या घराण्याचं तारण होईल. पण तू इथं उलटय, प्रत्येकाचं वैयक्तिक तारण. मग मी जर देवाच्या आज्ञाभंग केला, मी जर परमेश्वरचं भय नाही धरलं तर मी माझं वाटोळं तर करीन तो माझ्या बरोबर आहे ना आणखीनचं अनेक लोकांचं वाटोळं करीन. म्हणजे इथं एकाचं तारण झालं तर घराचं तारण होतंय, पण इथं एकाचं वाटोळं झालं तर तो त्याचं करून दुसऱ्याच्या वाटोळ्यात मोकळा होतो. सेम वचन सेम आहे. सैतानाचा कार्यक्रम बरोबर एक्झॅक्टली परमेश्वरच्या क्रॉसिंगला आहे. आपला आज भाग देखील 63 क्रमांकाचा आहे. मराठीत जर आकडे टाकले ना 6 3 मिळून घेणार, जुळून घेणार, प्रेम धरणार, एकत्र ठेवणार. पण आता 36 क्रमांक कशाचा आहे माहिती का? विरुद्धार्थ. 6 असे 6 इकडं, 3 इकडं, 3 इकडं, 6 तिकडं, तोंड इकडं, तोंड तिकडं. हे परमेश्वराचे भय न धरणारे लोक 36चा आकडा आहे. एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड तिकडं. तो कुटुंबामध्ये 36चा आकडा लावितो, तो गावामध्ये 36चा आकडा लावितो. मटक्याच्या आकड्याविषयी नाही सांगत मी, नाही तर काही जण म्हणते 36 आकडा प्युअर एक काय आणि 63 आकडा त्याच्याविषयी नाही. अहो लोकांना आकड्याचं खूप गणित हो, लय परफेक्ट गणित. कुटुंबामध्ये कधी प्रेम नाही, काही ना काही गडबडच, कामामध्ये नाही, कायम 36चा आकडा. आणि 36चा आकडा म्हणजे तुमच्या आणि माझा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात असणारी ताकद, ज्याला म्हणतात सैतान, दुष्ट, हैवान, इब्लिस, हाडळ, खुडळ, मुडळ. आणखीन मॉडर्न जमान्याच्या आढळणी आता केस नाही हलवीत, त्या फक्त आतल्या आता हलवितात अशा बस. असं काय 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 करतात. मी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता, काय खतरनाक सीन दाखवलाय त्याच्यात. बघता बघता गडीभर मला पण असं व्हायला लागलं तो बघून. इतकं काही सैतान आणि त्यांच्या डोक्यात विचार घातलेत ना, हाफमॅड करून टाकलंय. या मेंदू ना छोटा मेंदू जास्त चालवतो, त्या मेंदूवरच कंट्रोल करून टाकलंय. काही वाजलं का यांना असं वाटतं की देव आला अंगात. अरे वाजायला लागलं देव अंगात आला ना तर कसं होईल बाबा या पिढीचं. तरी लोक एवढ्या चंद्रावर प्लॉट घेतले तरी तिथंच डोकं टिकविते. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं, या ठिकाणी हा जो 2000 भूत लागलेला, जो दुष्ट आत्मा लागलेला जो व्यक्ती आहे तो स्वतः प्रभू येशू जवळ येत आहे आणि तो म्हणतोय प्रभूजी परस्पर देवाच्या पुत्रा तुम्ही मध्ये का पडता, तुमचा माझा काही संबंध आहे, तुमचं वेळ आलेली नाही, तुम्ही मध्येच डोकं चालू नका. मी माझं काम करतो ना, तुम्ही कमून डिस्टर्ब करता? मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय का? तुम्ही काय येत आहे? कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत होता गेट आउट. आपण तसं म्हणतो ना प्रार्थनेमध्ये, आय ऑर्डर यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. सोडून दे त्याला, लिव्ह इट, मोकळा हो, उलथा पालथा पड. काही पाळक साहेब दुष्ट आत्मा निघाला तर त्याला उलथा पालथा पाडी देतच त्याला. काही लोकांना दुष्ट आत्मा नसतो पण त्यांना सवय झालेली आहे. चर्च मध्ये गेल्यानंतर पाळक साहेबांनी डोक्यावर हात ठेवलं, उलथा पालथा पडावं लागत, वय पडून घेतो माणूस. एक आलं उलथं पालथं पडायला लागलं तर त्याला काही नव्हतं झालं, पण त्याने शायनिंग करायला गेला. त्याला वाटलं का बाबा माझी साक्षी देईन, मला स्टेजवर बोलवते. तिथं चांगल्यापैकी लोक होते, बऱ्यापैकी तरुण तरुणी. याला वाटलं आपणही छाप करावा. ते पडायला गेले, तसंच पडत नाकच चेपलं, नाकाचं हाडच गेलं. महिनाभर डॉक्टर मध्ये नाले चापट्या नाकाचं होऊन चर्च मध्ये मागच्या बेंचवर बसायला लागलं गपचिप. हे असं ओव्हर शायनिंग नाही करायची. अनेक लोक इथं लोकांना वाटतं ना पाळकांच्या तिथे गेलो पडावं लागत, लोक हातकून अंग सोडून देतात. मी विनंती करेन पाळक साहेब, तुमच्या पाठीमागे जे व्हेंटिलेटर काय ते कोण असते, काय असतं ते पाठीमागे त्याला सपोर्ट करणारे, बाउन्सर किंवा त्यांना सपोर्टर करणारे जे सेल लीडर वगैरे जे असतात ना, बहीण पडू नये, भाऊ पडू नये म्हणून ब्रदर, बहीण पडू नये म्हणून सिस्टर, त्या लगेच धरायला सावधच असतात. यांनाही प्रकटीकरण होतात पाडणारी का काय. म्हणजे पाळक साहेब हात करायच्या अगोदर हे लीडर लगेच याच्या मागे जाऊन सावध. म्हणजे मलाच प्रश्न पडलाय की प्रकटीकरण ह्या बयांना झाले, ह्या भावांना झाले का पाळक साहेबांना झाले? सामर्थ्य या धरणाऱ्या बयामध्ये का भावामध्ये का पाळकामध्ये
कळतच नाही. अगोदरच सावध लगेच लगेच असे डोलून डालून ह्याच हलायला लागले होते. दुष्ट आत्मा कमून नाही हलावं लागणार, पण त्याला पर्याय पडू. त्याला वाटतं आपण नाही हलावं. एखाद्या साहेबाला पाळकानी नाही ठोका द्यावा, एखादा ठोन मार बेन होत जातं. अशी काही कमदिशी नाही. माझे प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं, जर देवाचे रिएलिटीचे सत्याचे अभिषिक्त आणि परमेश्वरापासून प्राप्त झालेले जे लोक आहेत ना, त्यांना दुष्ट आत्म्याकडे जावं नाही लागत. दुष्ट आत्मा इकडे येतो आणि तो म्हणतो मला जाऊ द्या, मला लगेच सोडून द्या, मी काय परत येणार नाही. तो स्वतः बोलतो. आता हेच उदाहरण घेऊन आम्ही चर्चमध्ये अनेकांना बोलायला होतो आणि लोकांना दाखवतो, बघा मला किती डिटेल आहे. अहो मला तुम्हाला सांगायचं माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, जे परमेश्वरचं भय धरणारे लोक आहेत ना, दुष्ट आत्म्याची खासियत आहे, सगळ्यात मोठा जर लबाड कोण असेल ना तर हा दुष्ट आत्मा. लबाड आणि लबाडाचा बाप आहे तो. फसवायला एक नंबर आहे. आणि वरून मी नाही त्यातली कडी लावा आतली. हवेबाईच्या तिथे गेलं, सांगितलं त्यांनी वाकडं तिकडं. वरून म्हणलं आपण नाही भाऊ, मी फक्त प्रश्न विचारले तिला, हे फळ खाल्लं तर तू असं होईल, फलानं होईल, बिस्तानं होईल. तो फक्त उलटा पालट करतो, काम आपल्यालाच करायला होतो. पण जे परमेश्वरचे भय धरणारे आहेत ना, सैतानाने किती तुमच्या जीवनात ढवळाढवळ करू, लोकांनी किती तुमच्या संसारात ढवळाढवळ करू, भावांनी किती काय आमच्यावर आरोप करू, दुनियातल्या काही आमच्यावर येऊ, पण तुझे परमेश्वरचं भय भीती धरणारी लोक आहेत, परमेश्वरावर विश्वास ठेवणारी लोक आहेत, कृती आचरण करणारी लोक आहेत, ते या मोहाला बळी पडणार नाही, ते या शापाला बळी पडणार नाही, ते या प्लॅनिंगला बळी पडणार नाही, ह्या दुष्टात्म्याच्या तकडीत ते सापडणार नाही. आणि जर कदाचित फुलझपट मध्ये सापडेल, परंतु परमेश्वराचं वास्तव्य त्यांच्यात असल्या कारणाने ते त्याच्यामधून लवकरच बाजूला जातील. म्हणजे ते मुक्त होतील, म्हणजे ते बरे होतील, म्हणजे त्यांचं काय जेवढं काही समस्या असेल ते जाईल. या ठिकाणी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देऊया. पुढे वाचूया. त्या ठिकाणी साखळ्यांनी व बेड्याने बांधून पाऱ्यात ठेवलेला असतानाही तो ती बंधने तोडीत असते. आजही आम्हाला प्रभू येशूने प्रेमात बांधले. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. प्रभू येशूचे तुम्ही आणि मी लेकर आहेत. त्यांचा ना आपला प्रभू येशूचा ना आपला प्रेमाचा संबंध आहे. गॉड इज लव्ह. देव प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये तुम्हाला आणि मला बांधून ठेवलंय. जर बांधून नसताना ठेवलं तर कोविड-19 मध्ये लय जण गेले असते. आणि अजूनही विचार नाही. देवाची दया आहे, देवाची कृपा आहे, देवाचं प्रेम आहे, देवाचं बंधन आहे की तुम्हाला आणि मला त्याने बांधलंय, म्हणून आज आम्ही सुरक्षित आहे. जर का बेड्या तोडून, म्हणजे जर का परमेश्वरच्या आज्ञा भय नियम तोडून जर पळण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्या 2000 भूतासारखा तिकडे दफनभूमीत तो कुठं राहत होता माहिती का? स्मशानभूमीमध्ये. तो कुठं राहत होता आपल्याला त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी लिहिलेला आहे तो कबरामध्ये राहायचा. तर आम्हाला कब्रस्थानात कवा जातो माहिती का? आता कब्रस्थानात राहण्याची जागा कोणती? जिवंत माणसाला कब्रस्थानात जागा नाही. जिवंत मनुष्याला फक्त वॉचमॅनच तिथं जर असला तर तेवढा राहू शकतो. काही काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी नाही, पण क्वचित ठिकाणी त्या गार्डनचं किंवा त्या स्मशानभूमीचं संरक्षण करण्यासाठी एखादा वॉचमॅन असतो, तेवढाच राहतो. जिवंत माणसं त्या स्मशानभूमीत राहत नाही. हा स्मशानभूमीत राहत होता, हा जिवंत होता. आज आम्ही हे जिवंत म्हणे स्मशानभूमीमध्ये राहतो. आणि ती स्मशानभूमी हे जग, जगातल्या खेळी खुशाल्या, जगातल्या आज्ञाभंग, जगातले मोह, जगातल्या मायाजाळ, जगातली हौस मौज, जगातल्या सर्व प्रकारच्या कटुतेत असते नसते तेवढ्या सगळ्या गोष्टी या स्मशानभूमीत आम्ही राहतो. पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो वचनाच्या माध्यमातून आज तो तुमच्या जवळ येत आहे. आम्ही तर काही एवढे सक्षम नाही की आम्ही स्वतः जाऊन प्रभू मला क्षमा कर, प्रभू मी पश्चाताप, हे तर काही आपल्या पाठीला पुंजलंच नाही. हे आपल्या मनातही येणार नाही, ध्यानातही येणार नाही. अनेकांना असं वाटतं देवालाच गरज आहे, देवानेच माझ्याकडे यावा. जसं लय दिवे लावले तुम्ही, देवानी माझ्याकडे यावा, देवानी मला विचारावं. अहो हे देखील काम तुमचं आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 20 मध्ये लिहिले, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याचबरोबर मी आतमध्ये जाईल. आजही तुमच्या आणि माझ्या भोट्यासारखे आध्यात्मिक कान नसलेले, आत्मिक नेत्र नसलेले, आत्मिक मुख नसलेले, आत्म्याने सत्याने परमेश्वरची सेवा न करणारे आजही 24 हाऊस परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मला तुझ्यामध्ये यायचंय. आम्हाला त्याचा आवाजच नाही. आजही ती देखील गोष्ट केली. हे भूताळ तिकडं प्रभूकडे गेलं
पण आम्ही असे भुताड आहेत का आम्ही प्रभूकडे जाईनात तरी देखील देवाचं प्रेम पहा, देवाचं बंधन पहा, देवाची प्रीती पहा, देवाची आमच्याविषयी असणारी आस्था पहा, देवाला आमच्याविषयी असणारी काळजी पहा, की तो म्हणतो ठीक आहे माझ्या मुला माझ्या मुली, माय डिअर पास्टर रेव्हरंड बिशप साहेब, माय डिअर बिलिव्हर्स सिस्टर्स अँड ब्रदर्स, नाही तुम्ही माझ्याकडे येत ना, मी तुमच्याकडे कृपा करून मला तुमच्यात येऊ द्या, ह्या दुष्टाला हाकलून द्या, या तुमच्या मध्ये असणाऱ्या गैरकानूनी गोष्टी म्हणजे ज्याला आज्ञाभंगाच्या ज्या गोष्टी म्हणतात, अविश्वासूपणाच्या ज्या गोष्टी म्हणतात त्या काढून टाका, मला घ्या, तुमचे सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो ना. आणि तुम्ही मला घेत नाहीत आणि मसन वाटत आल्यावर पाळक साहेबांना फोन करू करू जाम करतात. पाळक साहेबाला आता नाविलाज असतो, जावाच लागतं. तो पण म्हणतो प्रभू घे बाबा, आता या कब्रस्तानात आलोय, मी तर म्हणत असतोय मनातल्या मनात, प्रभू या कब्रस्तानात आलो पण इथं भुताडच येतं, या भुताडात मला कमून आणलं, या भुताडात मी भुताडासारखं नाही, मला नाही बनायचं भुताडासारखं, पण मला जावंच लागत होती, यादव साहेबांना जावंच लागतं. एवढे लोक माती आड गेले तरी आज लोकांना अजिबात परमेश्वरचं भय राहिलं नाही. तिथं स्मशानभूमीत गेलं ना, गोरच पडली, कोळसच तुटला, यांनी मध्ये जागा धरली, यांनी इकडच धरायला पाहिजे होती, इथं कंपाऊंडच केलं पाहिजे, इथं नळच टाकला पाहिजे, इथं हेच केलं पाहिजे तिथं, आणि एकदा का तिथून गेलं ना जवळ मळ तिथं जात नाही ना, परत स्मशानभूमीचं नावच घ्यायचं नाही. ही सत्यता, ही क्रियाशील जीवन आमचं. माझ्या प्रिय भावांनो बहिणी आई वडिलांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीमधून आम्हाला धार्मिकता, परमेश्वरचं भय, आमची आस्था, आमची सत्यता ह्या गोष्टी दिसून येतात, पण आम्ही कानाडोळा करतो, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. पाण्याची किंमत केव्हा कळती, वाळवंटात गेलो, आणि ते पण चांगले 5-25 किलोमीटर पुढे न्यायचं आणि पाण्याचा थेंबच नाही द्यायचा, आणि याला आहे ना मध्येच त्या वाळूत टाकून द्यायचं, आणि मग त्याच्या पुढे ना पाण्याची मस्क घेऊन पळायचं असं पुढं, आणि याला माझं शिव धर पाणी, तुला पाणी प्यायचंय ना, ये माझ्या माग, आणि पुढे 90 सुटायचं, मग याला पाण्याची किंमत समजा. तशाच प्रकारे जीवनाचं पाणी तुमच्या जवळ आज असताना जर तुम्ही त्या जिवंत पाण्याचा शोध घेतला नाही, देवाचा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज देखील तुम्हाला आणि मला आवाज देत असताना जर तुम्ही माझा आवाज ऐकला नाही, तर एक दिवस असं येईल तुम्ही आरोळी माराल, तो ऐकणार नाही. हे बापा ब्रह्मा, तो मशीन मर तिकडं, तुला लय दिवस सांगितलंय, माझ्या तर माहितीप्रमाणे मी जसं लाईव्हला येतोय ते बापा आब्रामाला दर जवळजवळ बऱ्याच एपिसोड मध्ये मी आणलंय, यासाठी की आम्हाला इथंच आवाज द्यायचा आहे, तिथं नाही, तिथं काही चालत नाही. तर या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडलं, त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता, त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते, आणि साखळ्याने व बेड्याने बांधून पहाऱ्यात ठेवलेले असताना, आता तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराने पहाऱ्यात ठेवलंय पहाऱ्यामध्ये. तुम्हाला माहित नसेल, ज्यावेळेस आमचे लेकरं छोटे असतात, लहान असतात किंवा मोठे जरी असले, ज्यावेळेस आई बापाच्या नजरेतून जातो त्यांचं संरक्षण कोण करतं, त्यांना सुरक्षित भरे कोण आणतं, त्यांना सगळा बंधन, जोखडं, आजार, विकार, समस्या, चिंता, काळजी, ऍक्सिडेंट, धोके, आमके, फलाने, बिस्ताने याच्यापासून संरक्षण कोण करतं? तुम्ही जाता का त्यांना? तुम्ही जाता का त्यांच्या माग? जोपर्यंत तुम्हाला जाण्याची त्याची ती कुवत नाही स्वतःची, तोपर्यंत तुम्ही कसं तरी त्याला ऍडजस्टमेंट करता. पण तो तुमच्या विरहित ज्यावेळेस जातो तो परत येतो ना, ही देवाची दया, ही देवाची कृपा, ही देवाचा महिमा, ही देवाचा सन्मान, ही देवाची स्तुती करण्याचे योग्य आहे. हे परमेश्वरचं भय धरण आणि परमेश्वराने दिलेल्या गोष्टीबद्दल त्याचा गौरव करण्याची वेळ आहे. आम्हाला हे नाही लक्षात येत. आम्हाला वाटतं आमचं पोरग लय हुशार, ते जातं येतं बरोबर, जाता येतं नाही. जायचंय माझ्या परमेश्वरच्या हातात आहे, यायचंय माझ्या परमेश्वरच्या हातात आहे. काही लोक घरातून गेले ते परत आलीच नाही. काही लोकांनी फोन केला, आम्ही येतो घरी, सोडलंय आम्हाला डॉक्टरनी, उद्या येतो, अँब्युलन्स मध्ये आली. या घटना कोविड-19च्या तुझ्या काळात मागच्या महिन्यात 1.5 महिन्यात तुमच्याही लक्षात आले असतील. त्याच गोष्टीवर बोलण्याचं मजा नाही, परंतु सुवार्थ हीच आहे की पश्चाताप करावा, परमेश्वरचं भय करावं. या ठिकाणी पुष्कळ वेळा पछाडलेले होते आणि साखळ्याने व बेड्याने बांधून पहाऱ्यात ठेवलेला असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. आम्हाला परमेश्वराने कुंपणामध्ये ठेवलं. कशाच्या? एक तो म्हणला, मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही, तुमच्यासाठी मी सत्याचा आणि कैवारी आत्मा देईल, तो तुमच्यामध्ये येईल, तुम्हाला त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवील. आपण म्हणतो पवित्र आत्म्या तू फक्त प्रार्थनेच्या टायमाला, बाकीच्या टायमाला येऊ नको, आणि भांडणाच्या टायमाला आहे ना तू ना जवळच घेऊ नको. तू असला तर मला काहीच करता येत नाही. तू थोडासा बाजूला सरकला ना,
बघतो याच्याकडे काय होते. आणि एकदा का घोसाळला तो आत्मा, मग ते विषयच नाही. कमी पवित्र आत्मेने कृपामंडित हे, कमी पाळक हे, का पास्तर हे, का याजक हे. मी माझी स्वतःची साक्ष सांगतो, मी एकदा उपासलो ना, माझ्या मधल्या चांगल्या गोष्टी सुद्धा मग ते टायमिंगला बाजूला जातात. मग बिलवस भाऊ बहीण आई वडिलांची काय किंमत, मग त्याच्या पुढे काय. जर सांगणारा लाईव्ह सेशनला असणारा जर कधी जर हुसाळला तर सगळा कार्यक्रम बिघडून जातो. तर मग ज्यांना देवाचं भयच नाही ऑलरेडी, ज्यांना पवित्र आत्माच नाही, ज्यांना सत्यच समजलेलं नाही, ज्यांना पवित्र आत्म्याची दानाची रुचीच नाही, ज्यांना वचन माहिती नाही, जे परमेश्वरचं भय धरीत नाही, जे आदर करीत नाहीत, ते कसे करीत असतील, मग त्यांचं कसं होत असेल. परंतु एवढं निश्चित, ज्यावेळेस माझ्याकडून गलत होतं त्यावेळेस मला पश्चाताप होतो. मला ते टोचतं कायम सारखं. मला जाणीव होती की मी चुकलो, प्रभू मला क्षमा कर. मी लागलीच त्या दिवसाचा पाप त्याच दिवशी, कदाचित त्या दिवसात थोड्या वेळात म्हटलं तरी ते कबूल करतो. आत्म्याला टोचणी लागती. पण काही काहीचे आत्मे इतके काही गताळ येत ना, टोचण्यास लागत नाही. बिन लाजासारखं ते चुकलं तरी म्हणतात नाही 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 माझ्याकडून झालंच नाही, नाही हे नाहीच. पार अशा धुळले जातील पण रेटूनच नेतील. पार अशा डांबरेव खळडत जात नाहीच. आमच्या इकडे खेडेगाव सिस्टीम आहे. एखाद्याला जबरदस्तीने जर एखादी गोष्ट जर दाबायची असली ना, एक उदाहरण सांगतो. आमच्या आईची शपथ बाबा, मी काहीच नाही केलं. माझ्या पोरं पट्टा पट्टा मरू, माझ्या सगळं वाटलं हो, सगळं जाळ धूर माझ्यावरच येऊ. मी इथपर्यंत लोक गदाळवाणी प्रभू पश्चातापच करीत नाहीत हो. इतके निगर घटन भगरफड झालीत ना, इतक्या भंगऱ्या क्वालिटीचे लोक झालेत. मलाच प्रश्न पडला, हे देवानी या लोकांना आता ठेवलंय तरी कसं. पण माझ्या प्रिय भावांना बहिणी नाही वाटलं, एवढं असताना देखील देव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतोय. एवढं असताना देखील परमेश्वर तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा करू इच्छितोय. एवढं असताना देखील परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये येऊ इच्छितो, आम्हाला संधी देऊ इच्छितो, आम्हाला त्याचं भय धरायचं शिकवतो. आम्ही आता उलट असं झाले, त्या देवळातल्या पाळकाला लोकांचा भय वाटायला लागला, बिलोस भावाचा बहिणीचा भय वाटायला लागला. कवा उपसन सांगता येत नाही. मग पाळक साहेब, बिलोस हॅलो सिस्टर, हॅलो ब्रदर, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. त्याला माहिती यांना काय म्हणावं ना, हे कशाची शपथ घेतील, गॅरंटी वाढायची नाही. ही रियालिटी मी पाहिलेली आहे, कदाचित तुम्ही पण पाहिली असेल. लाईव्हला जेवढे माझे भाऊ बहीण आई वडील आहेत ना, किंवा यानंतर जे येतील ते ज्यावेळेस ह्या टॉपिक पर्यंत पाहतील ना, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, हो हे सत्य आहे पाळक साहेब, हे खरं आहे. आता जरी कमेंट मध्ये नाही सांगितलं तुम्ही, पण तुम्हाला 100% समजा हे खरं आहे. कारण मी माझ्या कानाने ऐकलं, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, एकदम क्लिअर माझ्या समोर. इतकं काही काही तर लोळाचं भाऊ, हा काही काही तर डोकं आपटो घेतात, घेण्यात देण्याचं. टेंगळ येऊस तर ते विचार सुद्धा करीत नाहीत, बाबा टेंगळ आले तर आपण पास करावा. पण लोकांना सत्य, जे असत्य आहे ना, ते असत्याचं सत्य करण्यासाठी ते टेंगळ येऊस तर काम करते, घसा बसूस तर काम करते, बीपी हाय होस तर काम करते, दात खेळ्या बसूस तर. अव साधं आहे. माझ्याकडून हे चुकलंय, मला माझ्या भावा, माझ्या बहिणी, माझ्या आई, माझ्या वडिला, माझं जो कोणी असेल जास्त पाळक फादर साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, माझं चुकलं, मला क्षमा करा. प्रभूजी मला चुकलं. एवढे तुम्हाला डोकं फोडायची काय गरज आहे, एवढ्या कोपर राहण्याची काय गरज आहे, एवढ्या दात खेळ बसून घ्यायची काय गरज आहे. एवढं एक पाप लपवण्यासाठी 99 म्हणजे 100 पाप करीत आहेत. लोकांना हेच समजत नाही की एक पाप लपवण्यासाठी जर समोरासमोर परमेश्वराला जर कबूल केलं, किंवा माझ्या भावाला, बहिणीला, आई वडील जे काही ज्यांचा विषय अपराध केला किंवा ज्यांच्यावर माझा आरोप आहे, जर ते सत्य आहे तर मी त्याला कबूल करणं आणि एकमेकांमध्ये संधी साधून घेणं, बांधणं, प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये, देवाच्या वचनामध्ये, सत्यामध्ये, देवाच्या दयेमध्ये, हे देतात सोडून स्वतःचा ताटरपणा करायसाठी केलंच नाही. नाही 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 नाही, काय होईन ते होईन, पण असंच. अरे कबूल कर बाबा. नाही, हे का नाही होत? परमेश्वरचं भय नसल्या कारण. या सगळ्याचं मूळ परमेश्वरचं भयच. परमेश्वरचं भय, भीती, सन्मान, आदर नसल्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतात. या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी त्याला बंधने बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतानाही तो ते बंधने तोडीत असतो. आजही आम्ही प्रभू येशूच्या बंधनात आहोत. प्रभू येशूने आम्हाला प्रेमाच्या बेडीत ठेवलेलं आहे. प्रभू येशूने वचनामध्ये आम्हाला बांधलेलं आहे. प्रभू येशूने पवित्र आत्म्यामध्ये आमचं समेट केलेलं आहे. प्रभू येशूने सत्य आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीने प्रभूने आम्हाला प्रेमाने बांधून ठेवलेलं आहे, यासाठी की कुठल्या दुष्टाने आमच्यावर अटॅक करू नये,
यासाठी की आम्ही हे प्रेमाचं घर सोडून, हे आमचं स्वतःचं हक्काचं चर्च सोडून, आमच्या स्वतःचे पालक साहेब जे एवढ्या दिवसापासून आमच्यासाठी श्रम कष्ट घेतात, त्यांना सोडून त्या दुसऱ्याच्या मटणाच्या दुकानात कशाला जावा? तिथं फक्त कापायचं काम करतात. तो माझ्या प्रिय भावानं बहिणी नाही वाटलं. तुमचे पालक गरीब असू द्या, तुमच्या पालकाचं मंदिर नसू द्या, तुमच्या पालकांजवळ फॅसिलिटी नसू द्या, तुमच्या पालकाजवळ कपडे चांगले नसू द्या, जगा नसू द्या, चटईवर असू द्या, घरात बसू, झाडाखाली बसू, परंतु जर आत्म्याने खरं पाण्याने जर तुम्ही काम करताय, तुमच्या पालकाची तिथं मोठमोठ्याला साक्ष नसू द्या, काहीच नसू द्या, पण त्या ठिकाणी जर देवाचं भय आहे, त्या ठिकाणी जर सत्यता आहे, त्या ठिकाणी देवाचं वचन जर आहे, त्या ठिकाणी जर आज्ञा पालन नाही, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलं तिथं जा, परत एकदा जा. हे तुमचे मोठाले काही कामाचे नाही, या मोठाले मिनिस्ट्र्या, म्हणजे मला असं नाही म्हणायचं, पण जे स्वतःच्या मिनिस्ट्र्या सोडून, जे स्वतःचा ग्रुप सोडून, जे स्वतःच्या पालक साहेबाला उलट पालट कुभाड रचून जे दुसरीकडे काशी करीत आहेत ना, मी विनंती करील त्या भूत लागलेल्या व्यक्तीसारखं नाही, तो आला शुद्धीवर, आपण ते पण पाहणार आहे. तर या आजच्या विषयानुसार भूत लागलेल्या व्यक्तीला जसं शुद्ध केलं किंवा तो शुद्धीवर आला, तसं शुद्धीवर या. जसा उदळ्या पुत्र आपल्या बापाची प्रॉपर्टी घेऊन दुर्दिशी गेला, चेनबाजी केला, जेव्हा खायला माग झाला, डुकराच्या शेंगा खायला लागला ना तिथं, तेव्हा त्याला समजलं, मग पश्चाताप केला. तर ती वेळ येऊ नका देऊ. शेंगा खायच्या अगोदर माल पाणी संपलेला असेल ना, आता काम धंदा नसेल, शेंगा खायचं टायमिंग आहे ना, त्याच्या अगोदरच ते डुकर पाळायचं काम मिळायच्या अगोदरच प्रभूकडे या, परमेश्वरकडे या, पित्याकडे वळा आणि म्हणा, प्रभू स्वर्गाविरुद्ध आणि मी तुझ्या विरुद्ध पाप केलेले, प्रभू माझ्या पित्या मी स्वर्गाविरुद्ध आणि ज्या परमेश्वराच्या माध्यमातून ज्या माझ्या जगिक पित्याने म्हणजे माझ्या बापाने मला निर्माण केले, मी तुझ्याविषयी पाप केलेला आहे, तुझी आज्ञा भंग केलेला आहे. मी आता पुत्र म्हणण्याच्या लायकीच नाही, मला तू ना नोकर चाकर गडी असा काहीतरी समज, पण मला तुझ्याजवळ राहू दे. ही वेळ आहे. आज लोकांनी त्या प्रेमाच्या बेड्या तोडल्या. ह्या व्यक्तीला दुष्ट आत्म्याने अशी ताकद द्यायचा की तो बेड्या तोडायचा. आजही तो दुष्ट आत्मा आम्हाला अशी ताकद देतो की प्रभूचं वचन तोडून जातो, पवित्र आत्म्याला तोडितो, त्याला पाट्यावर मिरची सारखं रगडून मोकळे होतो. सत्याला तर जुमानीतच नाही. आणि झालं आमच्यासारखे एखादे जर आले देवाचं वचन घेऊन, मग तर विशेष नाही. बोट मोडता मोडता काही लोक दवाखान्यात गेली, बोटाचे प्लास्टर करून आली, काही वाकडे तोंड केले ते तसेच गेले, वाकडेच झाले. काहीने बरेच प्रयत्न केले, ते सगळे असफल झाले. कारण सत्याविरुद्ध कधीही लबाडी काढता येत नाही, सत्याला कधीच झाकून ठेवता येत नाही, सत्याला कधीच प्रेशर मध्ये आणता येत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलो, परमेश्वरचं भय जर तुमच्याकडे माझ्याकडे असेल तर जगातली कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ द्या, कुठलीही ताकद येऊ द्या, तुमचा माझा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जवळ काहीच म्हणायची गरज पडत नाही. येशू फक्त त्याला म्हणला चल निघ. हे स्वतःहून सांगायला लागलं, मला जाऊन दे ना डुकराच्या कळपात, मला जाऊन दे ना इकडं, तू काय आला मध्ये पडतो, अंक फलन भिस्तन हे ते प्रकट करीन. आम्ही लोकांच्या भविष्यवाणी नाही करायच्या. तुमच्या घराला असा दुष्ट आत्मा लागलाय, तो एवढ्या वर्षापासून आहे, त्याला बोंबिलच आवडते, त्याला मटणच आवडत, त्याला सुकटच आवडते, त्याला 1 अन 2 अंडे नाही लागत, तो ट्रेची ट्रे खातो. हे प्रकटीकरण प्रभू तुम्हाला सांगत वाचलाय. एवढंच काम आहे प्रभूला. खोट्या संदेष्ट्यांनो, खोट्या भविष्यवक्त्यांनो, या काळात जागे व्हा, नाही तर 2000 भूत त्या मनुष्यात घुसलेत ना, तुमच्यामध्ये किती भूत आहेत ना ते शेवटच्या दिवशी समजेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलं, त्याला पुष्कळ वेळा पछाडलं, साखळ्यांनी बांधलं, बेड्याने बांधून ठेवलं, पाऱ्यात ठेवलं असतानाही तो ती बंधनं तोडायचा असे, तोडीत असे, आणि भूत त्याला रानात हाकून न्यायचे, माणसातून काढायचं आणि रानात न्यायचं, सत्य चर्च मधून काढायचं आणि डुप्लिकेट चर्च मध्ये घेऊन जायचं, गरीब चर्च मधून काढायचं साधे कपडेवाल्याच्या, आणि बँडवाल्यासारखे जे 200-100 जे तरुण तरुणी आहेत ना, उघडे बोडकी येतात, त्यांच्या आपसात अफेर असतात, ते तिथे येऊन जे कार्यक्रम करतात ना त्यांच्या टीम मध्ये जायचं. ही सध्याची फॅशन, याला म्हणतात परमेश्वरचं भय धरणं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, सैतान इतका खतरनाक आहे, सैतान इतका
इतका काही प्लॅन करतो ना त्या मनुष्याला समजले पाहिजे. आणि समजेल कधी जो मनुष्य परमेश्वरचं भय धरील. वरून काय म्हणतो, मी प्रार्थनेला चाललोय, मी लीडर आहे, मी गायक आहे, मी सिंगर आहे, मी वचन सांगतो, माझ्याकडे 10-15 लोक 10-15 पोरण पुरी इथं, त्यांच्यावर मी भाषण करतो, हे देवाचं काम करतो, मी चर्च मध्ये जातोय, मी काही गार्डन मध्ये नाही जात. वरून असं म्हणणार, पण हे चर्च मध्येच जाऊन काशी करणार. ही पण सत्यता मी माझ्या डोळ्यांनी पण काही ठिकाणी पाहिलेली. माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय मी काही बोलत नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाईवडिलांनो, या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करीत असताना मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून गेल्या 63 भाग आम्ही पाहिलेले आहेत. यामधून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की परमेश्वरचं भय, ज्ञानाचा प्रारंभ. ज्ञान मिळालं म्हणजे सत्य समजेल, सत्य समजलं म्हणजे बंधमुक्त व्हाल. या बेड्यातून, जगातल्या बेड्यातून, अंधकाराच्या बेड्यातून, सैतानाच्या बेड्यातून, आजाराच्या बेड्यातून, अशिक्तपणाच्या बेड्यातून, खोट्या शिक्षणाच्या बेड्यातून, हे जे काही असेल त्याच्या बेड्यातून मुक्त होणार. आणि जर ह्या जर गोष्टी झाल्या तर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या राज्याची 100% वारीस आहोत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुन्हा एक वार 64व्या क्रमांकाच्या भागामध्ये भीती, भय, घाबरणं या विषयावर, याच विषयाला घेऊन आपण, कारण हा चॅप्टर काय अजून पूर्ण झालेला नाही, इथून पुढे आपण पुढच्या भागामध्ये देखील परमेश्वरच्या भयाविषयी पाहणार आहोत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ, बहीण, आई, वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर हार्दिक स्वागत करतो. यावेळी आपण प्रत्येक जण मिळून आपल्या समस्येसाठी, आपल्या चिंता, आपल्या काळज्या, आपलं टेन्शन, ताण, दबाव, जे आम्हाला कामकाज हवं आहे, जे आमचं कर्ज प्रकरण असेल, जे आमच्यावर कर्जाचा बोजा झाला असेल, कर्जाचा बोजा तर बुजन, पण जे आमचं डोकं भरमिष्ट झाले असेल, चिंताक्रांत झाला असेल, थोड्या गोष्टीवर आमचे भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, कलह, आरोप फिरोप होत असतील, हे सगळं याचं मूळ आहे. तर परमेश्वरने हे दूर करावं, आमच्या चिंता काळज्या दूर कराव्या. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळावी, ज्यांना व्यवसाय नाही त्यांना व्यवसाय मिळावा, ज्यांना काम हातामध्ये नाही त्यांना काम मिळावं, त्याच्यामध्ये त्यांना त्यांची दररोजची भाकर त्यांना मिळावी. आणि परमेश्वरची इच्छा असेल तर त्याही पेक्षा अधिक मिळावी. म्हणजे जो थोडक्याविषयी विश्वास आहे त्याला पुष्कळ नेमणूक होईल. याप्रमाणे अनेकांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. मग त्या कौटुंबिक असो, आध्यात्मिक असो, धार्मिक असो, चर्चच्या असो, वैयक्तिक पती आणि पत्नीच्या असो, लेकरांच्या असो, नातेवाईकांच्या असो, आजारांच्या असो, सगळ्या प्रकारच्या गोष्टीच्या असो, जर तुम्ही आणि माझी जर भय धरण्याचा आज जर प्लॅन केलेला आहे मनापासून, आत्म्यापासून, खरेपणापासून, तर प्रिय हो, तुम्हाला आणि मला या बंधनातून सोडवण्यास आज तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त समर्थ होता, समर्थ आहे. आणि जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करत नाही आणि त्याला स्वीकारित नाही तोपर्यंत ते देखील समर्थ राहणार. येऊया आपण आपले नेत्र बंद करू. पवित्र थोर सेना दिसदे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान आहोत. मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, त्यांची सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, बिलियर्स भाऊ, बहीण, आई, वडील, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, त्याचप्रमाणे संस्था, मिनिस्ट्र्या, इंडिपेंडन्स काम करणारे छोटे मोठे सेवक, त्याचप्रमाणे भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारी आमची भारतीय मिलिटरी फोर्स, त्यांचं कुटुंबीय, त्याच प्रकारे आज जे बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारामध्ये आहेत, समस्यामध्ये आहेत, कर्जामध्ये आहेत, टेन्शन मध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, वासनामध्ये आहेत, ज्या ज्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत, ज्या बेड्यांनी त्यांना सैतानाने बांधून ठेवलेले आहेत, कोणी अविश्वासू असतील परमेश्वर देव बाप्पा, कोणी पवित्र आत्म्याचा स्वीकार करून देखील बॅक गेलेले असतील, कुणाला सत्य माहित नसलं तर त्यांना सत्य माहिती पडू दे, जे सत्याला माहिती पडून देखील जे बहकले असतील त्यांना पुन्हा एक वार घरी घेऊन ये. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारचे प्रसंग आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. जसे व्यक्ती आहेत, जसे बिलिव्हर्स आहेत, जसे त्यांच्या मागण्या, इच्छा, कल्पना, प्लॅन आहेत, ते सर्व काही प्रभू येशूच्या नावात सिद्धीसने आणि याद्वारे तुझ्या नावाचा महिमाने गौरव होते. जोपर्यंत या भूतलावर आम्ही जिवंत आहोत प्रिय प्रभू येशू, प्रत्येक तुझं आम्ही भय धरावं आणि त्या भयाच्या माध्यमातून जे काही 63 भागामध्ये त्या वचनाच्या माध्यमातून जे आशीर्वाद आम्ही रिसीव्ह केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत, शिकलेलो आहोत, ते आशीर्वाद जर कदाचित आजपर्यंत आम्हाला मिळाले नसतील तर आजच्या रात्रीच्या समाला तू देऊन तृप्त कर. केवळ प्रिय देव बाप्पा, आमच्या विश्वासाप्रमाणे, आमच्या इच्छेने नसून तर प्रिय प्रभू येशू तुझ्या इच्छेने आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रदान कर. टोटली आल्हाट फॅमिली ज्या ज्या ठिकाणी असेल, त्यांचे नातेवाईक, आप्तस्थ, स्नेही, मित्र परिवार, बिलिव्हर्स भाऊ, बहीण, आई, वडील,
लाईव्ह सेशनला दररोज सातत्याने चिंतन मनन अध्ययनात सहभागी होणारे माझे भाऊ बहीण आई वडील देवाचे सेवक देखील यांना देखील प्रिय प्रभू येशू त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे उत्तर दे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंदाने हर्ष निर्माण कर. मी पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.